यानंतर एक मोठी बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला आग लागली। बँक सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सर्व कर्मचारी घाबरून पळाले। कोणतीही जीवितहानी त्यामुळे झाली नाही। आगीमध्ये कम्प्युटर, दस्तऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला ही आग लागली। बँकेचं कामकाज सुरू होतं आणि त्यातच शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असताना सर्व कर्मचारी घाबरून बँकेच्या बाहेर पळाले आणि त्यामुळे अनर्थ टळला। कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आगीमध्ये मात्र बँकेतलं सगळं सामान, कम्प्युटर, दस्तऐवज जळून खाक झाल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। संजय, कितीच्या सुमारास लागलेली ही आग आणि काय आत्ताची परिस्थिती? ही खरं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील सेंट्रल बँकेला आग लागली। ही आज जवळपास 1 ते 1.5 तासापूर्वीची घटना आहे आणि ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती जी आहे ती बँकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून माहिती पडलेली आहे। खरं तर मार्च एंडिंग असल्यामुळं आज शनिवार जरी असला तरीही मार्च एंडिंगच्या कामामुळे बँकेचे कर्मचारी, अधिकारी जे आहेत ते बँकेत आहे आणि याच दरम्यान ही आग लागलेली आहे आणि आग लागल्यामुळे कर्मचारी जे कर्मचारी मात्र वेळीच बाहेर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांची कुठलीही जीवितहानी झाली नसते। तरी बँकेचं मात्र या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। महत्वाचे दस्तऐवज, कम्प्युटर आणि जे महत्वाचे कागदपत्र आहे ती यात जळून खाक झाल्याची माहिती आहे। या ठिकाणी अग्निशमनाचं दल जे आहे ते दाखल झालं आणि आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न जे आहे ते सुरू आहे। संजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।